कुठल्या गटावर तुमचं प्रेम जमलं? मुन्सिपाल्टीच्या. वाटलं खरं सांगतो, रस्त्यावरून मी विचारमग्न अवस्थेत चाललो होतो. ती समोरून येत होती. तिला माझा धक्का लागला. ती गटारात पडली असती, पण तिच्या बरोबर असलेल्या चंद्रशेखरना सावरलं तिला. एकूण तुमचं प्रेम गटारावर जमलं तर? हो ना. तेव्हाच ते गटाराच्या पाण्यासारखं गडूळ आहे. उपवासानं बोलू नका मिस्टर. त्यातून सुटण्याचा काहीतरी मार्ग सांगा. या सगळ्या प्रकरणामुळे माझं मन स्थिर नाही. मी काय बोलतो हे माझं मलाच कळत नाही. हे पहा, मी काय सांगतो ते नीट ऐका. बसा त्या खुर्चीवर. हा, काय म्हणताय? तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. बायकोला घरी न्यायची चळवळ काही दिवस स्थगित ठेवावी लागेल. चळवळ बंद ठेवली तर हातची निघून जाईल ती. हरकत नाही. वेळ प्रसंगी तिला घटस्फोट द्यायची तयारी पाहिजे तुमची. ज्यावेळी तुम्हाला तिचं महत्व पटेल त्यावेळी होऊन ती तुमच्या पायी चालत येईल. माझी जरूर तिला कधी काळी भासेल असं वाटत नाही मला. तशी वेळ आणून तुमचे पाय धरायला लावायचं काम माझं. मग तर झालं. तुम्ही निर्धास्त राहा. आणि हे पहा, अधूनमधून मला भेटत जा. हो, पण तुम्ही राहता कुठं? जिथं तुम्ही तुमच्या बायकोला पहिल्यांदाच प्रेमाचा चहा पाजलात त्या गुलशन रेस्टॉरंट नजीक सागर निवास मध्ये दुसऱ्या मजल्यावर. आपलं नाव? राम नाडकर. आणि आपला आणि आनंदचा संबंध? फारच जवळ आहे. नंतर सांगेन. बरं, येतोय मी. मिस्टर कुमार, चहा घेऊन जा. माफ करा, आता नको. कोण होते गृहस्थ? तुझ्यासारखाच एक निवडक प्राणी, शाळांचा नवरा. तुझ्यातली त्याच्यात इतकाच फरक की तो बायकोसाठी रडतोय आणि तू नवऱ्यासाठी. पुन्हा पुन्हा हिरवायला नकोय. हा, सांगून ठेवते. तुझी हुशारी माझ्याजवळ. आनंद समोर आला की बोबडी बंद. राम, डोळे मोठे करू नकोस. खरं सांगू का, 20व्या शतकात नवऱ्याचे जोडे खाणारी बहुतेक करून पहिली स्त्री तूच असावीस. तुला तर माझ्यापासून काही त्रास होत नाही ना? तसं असेल तर पुन्हा पुन्हा येत जाऊ नकोस इकडे. राग अगदी नाकारे येऊन बसलेला असतो. या बाबा, सगळा माझा लुटून आणला दिसतोय. कधी केली होती का असली कामं? मी दिलेलं असेल ते भोगलंच पाहिजे माणसाला. मला नाही वाटत तुमच्या दैवात असं काय लिहिलेलं असेल. तुमच्या आणि हिच्या दुबळेपणामुळेच आम्ही आपल्यावर असले प्रसंग ओढून घेतले. तसं म्हण हवं तर मी तर दैवालाच दोष देतो. तुमच्यासारखी दुबळी माणसं दैवाला दोष देत असतात. राम, बोलू दे त्यांना. त्यांचं म्हणणं तरी कुठे चुकीचं आहे. दे बाबा, हुशारपणा दोष दे. राम, तुझ्या बोलण्यामुळे किती वाईट वाटलं असेल बाबांना. त्याला माझा नाईलाज आहे. सत्य असेल ते बोलायला मी कुणाचीच भीड बाळगत नाही. सत्यवचनी राम आहे मी. बोलायला हात जायचा नाहीस तू. माझं एक काम करशील तरी राम? कसलं बुवा? सासूबाईंचा आजार वाढल्याचा निरोप आला परवा. तेव्हा त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था नको का करायला? पुष्कळ प्रयत्न करून बघितले, पण पैसे मिळण्याची शक्यता नाही. तू थोडेफार पैसे सासूबाईंच्या नावावर पाठवलेस तर फार बरं होईल. हे काम होय? काय ग, तुझ्या सासरच्या माणसांच्या आजारीपणात त्यांना पैसा पुरवायचं काय कॉन्ट्रॅक्ट घेतलंय मी? थट्ट नकोय. करशील का नाही तेवढं सांग. जबाबदारी सोपून मोकळी झालीस. कुठे तरी जाऊन पैशाचं झाड हलवायलाच पाहिजे. मग किती चांगला आहे माझा राम. खुशाल सांग काम आणि वर मन माझा राम. हे पहा, असली जर तू कामे माझ्यावर संपवणार असशील तर इथे येणार नाही मी. यापुढे नाही सांगणार मी. बरं, निघतो मी. असाच हेच जवळचे तू पण अशीच वरच्यावर कामं सांगत जा. माझा राम, माझा भाऊ राया. गेला वाटते राम. हो, आताच गेला. कशा करता आला होता? सहजच भेटायला. मी त्याला
सासूबाईंच्या नावे थोडे पैसे पाठवायला सांगितले. कशाला त्याला सांगितलं? मग काय करणार? आपल्याला पैसे मिळण्याची शक्यता नाही. मग त्याला सांगू नको तर काय करू? भाऊ आहे तो माझा. म्हणून काय झालं? आता मध्येच कुठून पैसे आणील तो? पुढचा होर असून त्याच्याकडे पैसे मागायची मला तो गती फिरली की कुणाचंच काही चालत नाही. हेच दिवस काही आपल्या नेहमीच राहणार नाहीत बाबा. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव झाली. हा जन्मी केला त्याच्या कर्तव्याची जाणीव होईल असं निदान मला तरी वाटत नाही. आणि यथा कदाचित झाली तर त्यावेळी मी जिवंत असेल किंवा नाही या शंका आहे. बाबा असं काही बोलू नका तुम्ही. तुम्ही असं बोलू लागलात की माझाही धीर नसतो. आता धीर धरण्या एवढा देखील धीर नाही कोणी. असं वाईट वाटून घेऊ नका बाबा. विश्राम भाऊ, या ना पुढे या. किती दिवसांनी भेटतात? मुंबईतच असताना? नाही, हल्ली नागपूरला असतो. काल आमचं पत्र आलं होतं मला. त्यात त्याने लिहिलं होतं की ताबडतोब निघून मुंबईला ये म्हणून. खरं म्हणजे याआधीच यायचा, पण कंपनीच्या कामानिमित्त 1 महिना कलकत्त्याला असल्यामुळे पत्र मला फार उशिरा मिळालं. थोड्या वेळापूर्वीच राम येऊन गेलाय. मी देखील त्याच्या खोलीवर गेलो होतो, पण दाराला कुलूप होतं म्हणून इकडे निघून आलो. आनंद कुठे? बाहेर गेलेत ते. येतीलच थोड्या वेळात. बसा हा, मी चहा करून आणते. छे भलतेच वेळी चहा नको आता. हा, आपण जेवायलाच थांबणार आहे मी इथं. वहिनी, मला वाटतं तुम्ही कसली तरी काळजी करीत असाव्यात. छे, मी कसली काळजी करणार? उलट कितीतरी सुखी आहे मी. फसवणूक करता तुम्ही माझी. कोण म्हणते मी फसवणूक करते अहो, म्हणून? तुमचा चेहराच सांगतोय. खरं आहे तुमचं म्हणणं. तुम्ही हिच्या मनस्थितीची अचूक पारख केली. तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही, ही तुमची वहिनी नसून चहा खर्ची मोलकरी नाही. म्हणजे कसं सांगू तुम्हाला विश्राम भाऊ? गेल्या वर्षी अवघे 15-20 दिवस मी इथे होते. त्यानंतर त्याने मला गावी पोहोचले. का बरं? त्यांना मी पसंत नव्हते म्हणून. पण तुम्ही इथं असताना मी नेहमी यायचा, पण आनंदाने तसं काय दर्शवलं नाही. तुमच्या पुढ्यात ते माझ्याशी चांगला वागायचं नाटक करत होते. गावात तुम्ही कधी आला तिथं? 1.5 महिना झाला असेल. तेव्हापासून ही मोलकरी आणि मी आनंदाचा बाप असून पाणी म्हणून वापरतो या घरात. बाबा, म्हणजे आपण आनंदाचे वडील? होय, वहिनी, तुम्ही मला पूर्वीच का सांगितलं नाही? कुणाच्या घरी नोकर म्हणून काम करणारा मी एक दुर्दैवी बाप आहे. म्हातारपणी तुझ्याकडून सुख मिळाल अशी आशा होती, पण त्याऐवजी त्याच्यात थोडे पुसायची पाणी आले माझ्यावर. त्या मुलगा जिवंत असला काय मेला काय सारखाच आहे मला. असं नका बोलू बाबा. पण एवढा कसं काय बदल झाला आनंदमध्ये? त्याला शानशुकी करणारी बायको हवी होती, ही तशी नाही. म्हणून त्याला एका नाटकातल्या नटीला घरी आणून ठेवलंय. नाटकातल्या नटीला? होय, तिच्या नखाची सर नाही तिला. तरी देखील ती नटी प्राणापेक्षा श्रेष्ठ वाटते. नाव काय तिचं? शालन. शालन? ओळखता तुम्ही तिला? चांगलाच ओळखतो. खरंच विश्राम भाऊ, तुम्ही तिला ओळखता? होय, काही वर्षांपूर्वी मलाही तिनं फसवण्याचा प्रयत्न केला होता. केवळ पैशाच्या अभिलाषेनं माझ्यावर प्रेम करत असल्याचं नाटक केलं. एवढंच नव्हे तर माझ्याशी लग्न करण्याचा करारनामा करून चंद्रशेखर नावाच्या तरुणाबरोबर मला फसवून ती मुंबई बाहेर पळून गेली. आता माझ्या लक्षात आलं की रामनं मला इथं का बोलून घेतलं ते. कारण शालनचा आणि माझा संबंध होता, हे राम इकडे दुसरं कुणालाच नको होतं. एकूण असा प्रकार आहे तर हरकत नाही. यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. तुम्ही काळजी करू नका बाबा. आनंदची कान उघडणी करून त्याला माणसं द्यायला लावतो मी. खरंच
माझ्यासाठी एवढं करू शकाल तुम्ही मला? त्याबद्दल खात्री बाळगा. तुमचे फार उपकार होतील विश्रामभाऊ. आता उपकार कसले त्यात वहिनी? जो मूर्खपणा मी केला तसला मूर्खपणा आनंद करतोय. मी अनुभवाने शहाणा झालोय. मी आनंद अजून ठोकर बसायची आहे. पण एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल वहिनी. तुम्हाला आनंद हवाय ना? होय विश्रामभाऊ. मग मी सांगतो तसं वागलं पाहिजे तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यातला दुबेपणा काढून टाका. राम देखील असंच म्हणत होता. अगदी बरोबर होतं त्याचं म्हणणं. तुम्ही त्याचं ऐकलं नाहीत म्हणून हा दारुण प्रसंग ओढून घेतला तुम्ही स्वतःवर. हा काळ स्त्री स्वातंत्र्य समान हक्काचा आहे. तुम्ही तुमच्या हक्काकरता झटलं पाहिजे. तुमचा अधिकार आहे या घरात. दुसऱ्या स्त्रीच्या वर्चस्वाखाली तुम्ही का म्हणून जगावं? घराशारांचा आज्ञा काढा गेला घराच्या बाहेर. या घरातील तुमचा अधिकार काय आहे हे जोपर्यंत तिला कळत नाही तोपर्यंत ती आपलं वर्चस्व तुमच्यावर गाजवतच राहील. हे सगळं तिच्या अवाक्या बाहेरच आहे. असं म्हणून नाही चालणार बाबा. पुरुष हा स्वार्थी बोंधू आहे. स्वतःला सुखप्राप्ती करून घेताना तो स्त्रीच्या सुखाची पर्वा सुद्धा करत नाही. कित्येकदा तिच्या असहायतेचा फायदा घेत असतो. आपल्या हक्काकरता पुरुषांविरुद्ध स्त्रियांनी बंड पुकारल्याखेरीज त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटली जाणार नाही. तुम्ही मुळीच काळजी करू नका वहिनी. आता यापुढे काय करायचं ते मी आणि राम ठरवतो. जेवून जात नाही? नाही, जास्त वेळ थांबलो तर घोटाळा होईल. बरं बाबा येतो हा. देवासाठी थांबून आलात आमच्यासाठी. असं बोलू नका बाबा. मला वाटतं आनंद आला. हरकत नाही. तुम्ही दोघं आज जा. पुढे काय करायचं मी पाहतो. हॅलो विश्राम, हॅलो. केव्हा आलास? अरे नुकताच बराच वेळ झाला इथं. अरे तुझा पुढे पत्ताच नाही. आज जायला निघालो होतो. या कोण? अरे हो, ओळख करून द्यायची राहिली. या मी शालन कुमारी. आणि बरं काय शालन, हा माझा मित्र विश्राम. नमस्ते. नमस्ते. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मी तर तुम्हाला कुठेच पाहिल्यासारखं वाटत नाही. शक्य आहे. आपण नाटकात काम करता ना? हो, करते अधून मधून. अधून मधून नाही, नेहमीच नाटक करत आहोत आपण. तू पाहिलंच ते नाटक? पुष्कळ वेळा. खलनायकीची भूमिका फार सुंदर करतात या. यांच्या एवढी सक्सेसफुल विधान रंगभूमीवर दुसरी पाहिली नाही मी कोणी. राहायला कुठे असता? नागपूरला असतो. इथे काही कामानिमित्त आला आहात? हो. आणि इथे याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या इथे जी मोलकरीण आहे ना तिच्या नवऱ्याचा अचानक पत्ता लागलाय मला. तुमची तिची ओळख आहे? आता ओळख असल्याखेरीज का मी तिला भेटायला आलो इथं. काय काम करून तिचा नवरा? काय काम करतो परमेश्वराला ठाऊक. काल त्याला एका बाई बरोबर फिरताना पाहिलं. मला वाटतं आनंद तू देखील पाहिलं असेल त्याला. हो, पाहिलं ना. तुमची त्याची ओळख? फारसी नाही, पण माणूस बरा आहे. बरा कसला, कामातून गेलाय. दादा तुम्हाला पावट आहे. तिला बावट म्हणण्यापेक्षा तिच्या नवऱ्याला मूर्ख म्हटलं तर अधिक संयुक्तिक ठरेल. हो की नाही? मूर्ख नाही तर काय मेला? सोन्यासारखी बायको त्याला पसंत नाही. तो तर मूर्ख आहेच, पण त्याला चंदिष्ट बनवणारी बाई त्याच्यापेक्षा शतपटीनं मूर्ख आहे. तिला देखील ओळखता तुम्ही? फार जवळून. डॅम्बीस बाई आहे ती. खरं सांगायचं म्हणजे दोघांना एकाच वेळी अद्दल कशी घडवावी याचाच विचार करतोय मी. चांगलीच अद्दल घडवा. अशी अद्दल घडवतो की पुन्हा ती त्याचं आणि तो तिचं नाव स्वप्नात सुद्धा उच्चारणार नाही. असंच करा. अगदी तसंच करतो. प्रत्यक्षात पाहालच तुम्ही.
आजच्या वातावरणाप्रमाणे वागली तर आनंद चांगला तळा मिळेल. तसं जर वागायचं नसेल तर तुझ्या बाबतीत कधीच लक्ष घालणार नाही मी. रागावू नकोस राम. रागावू नका तर काय करू? तू सुखी होण्यासाठी अशी प्रयत्न करावा, पण तुला मात्र त्याची काळजी नाही. आम्ही सुचवलेल्या मार्गाने गेली तर आम्हाला चांगला धडा मिळेल. मला देखील वाटतंय ते. मग जा पाहू, कपडे बदलून ये. आणि हे पहा, अगदी बेदखलपणाने वागायचं. लाज, संकोच, भीती साऱ्या गोष्टींना मूठ मानले. नाटक अगदी व्यवस्थित पार पडलं पाहिजे. बाबा तुझ्या इथेच आहेत ना? हो, सर्व गोष्टी समजावून सांगितल्यात मी त्यांना. हो, पण आनंद कुठे? सकाळीच बाहेर निघून गेले ते. आणि शालन? माडीवर आहे. तिला मात्र बाबांच्या नावाने शंका केला असेल. हो ना, पण मी सांगितलं तिला बाबा कुठे आहे ठाऊक नाही मला. ते ठीक केलंस. तुझा पाहू, कपडे बदलून ये. हो हो, नमस्ते. नमस्ते. कसलं इथं गुस्सा होतं तुमचं आणि राधाचं? थोडं काम होतं मला तिच्याकडे. हल्ली जो उठतो तो काहीतरी काम घेऊन राधेकडेच येतो. सर्वांना तिची जरुरी भासू लागली आहे. हेच मुली ती गोड स्वभावाची. गोड स्वभावाची की गोड चेहऱ्याची? तुम्हाला तिचा मस्तर वाटला तर त्यात नवल नाही, कारण तुमचा चेहरा तिच्या मनानं अगदीच टाकाऊ वाटतोय. स्टॉप इट. जे दिसतं ते सांगितलं. स्पष्ट वक्तेपणा हा माझ्या स्वभावातील एक विशेष गुण आहे. मला एका मोलकरच्या सौंदर्याची महती गाऊन दाखवताय. मग काय करू? पावडर आणि स्नोन पेंट केलेल्या तुमच्या चेहऱ्याची चित्र काढून दाखवू? किती वाह्यात बोलण्याची कल्पना आहे तुम्हाला. ती असती तर माझ्या जिभेला ब्रेकर लावा नसता का मी? काय विचित्र स्वभाव आहे तुमचा. काय हो, काय व्यवसाय करता आपण? लोकांच्या नसत्या उठाठेव करणं हाच माझा प्रमुख व्यवसाय आहे. आज राधेची चौकशी करायला आलो होतो. भेटली ना? हो, अगदी मनोसक्त गप्पा मारल्या तिनं माझ्या बरोबर. त्यामुळे बरं वाटलं असेल नाही तुम्हाला? कुठल्याही माणसाला आपली प्रेमळ बहीण भेटल्यावर आनंदच वाटणार. अगो बाई, म्हणजे ताई भाईचं नातं जोडण्यापर्यंत मजल गेली आहे तुमची. जगात दुसरी नाते असतात त्याचा तुम्हाला नवल वाटायचं, कारण बाई आणि बुवा या व्यतिरिक्त जगात दुसरी नाती असतात हेच तुम्हाला ठाऊक नाही. तुमचं अति पवित्र प्रेम असेल नाही परस्परांवर? शंका आहे की काय? राधानं तुमच्याप्रमाणे क्षणाचा बाधा मांडला नाही. बाकी तुमचं प्रेम काही अजबच आहे म्हणा. फुलपाखराप्रमाणे उठतं काय, निरनिराळ्या तरुणावर बसतं काय. नसत्या उद्या देवी तुम्हाला काय करायचंय? माझा प्रमुख व्यवसाय आहे तो, म्हणून सांगितलं ना मी एकदा. शट अप. किती सुंदर बोलता हो तुम्ही. हो, स्वीट. बाई माणसाजवळ कसं बोलावं कळतं का तुम्हाला? हो, तसा अनुभव आहे मला. वायातपणा पुढे झाला आता. आनंदला सांगून तुम्हाला इथे याची बंदीच केली पाहिजे. मला इथं बंदी करणारा वरून खाली यायला पाहिजे. विदाऊट परमिशन वाटेल तिथं घुसायची सवय आहे मला. समजलं? समजलं. मला पाहताच नेहमी तुमचं टेम्परेचर का बरं चढतं? का बरं तुमचा निवास 36 आकडा यावा? तुमची वागणूक मला अजिबात पसंत नाही. चालते बाई तू. अगदी मालकी हक्क गाजवता, पण मला नाही वाटत तुमचं आणि आनंदचं लग्न होईल असं. भविष्य सांगायला ज्योतिषीच लागून गेलात तुम्ही. माझा शहाण्याचा ऐका. विभागीय प्रतिबंधक कायदा आडवा येईल तुमच्या लग्नात. फार तर तुम्हाला घटस्फोट मिळेल, पण आनंदला मिळाला पाहिजे ना. लग्न झालं त्याचं, सांगितलं नाही तुम्हाला? नाही. एकूण तुमची फसवणूक केली तर? खरंच का आनंदचं लग्न झालं? खोटं सांगून काय मिळणार आहे मला?
आनंदवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते माझी फसवणूक करणार नाही याबद्दल खात्री आहे माझी. मग बोंबला. तसं नाही हो, पण खरंच आनंद फार सज्जन गृहस्थ आहे. वरून गोरपान दिसणारा माणूस आतून कोळशापेक्षाही काळकुट्ट असतं की नाही? हो असतं. नाही असं नाही. मला असंही कळलंय की आनंदची बायको राहायला येणार आहे इथं. खरंच? खोटं वाटत असेल तर राहिलं. थांबा, मी की नाही गोंधळून गेलीये. न झेपणारा पराक्रम केला आणि आपला भिंग फुटेल या एकाच भीतीनं अलीकडे अस्वस्थ असतो तो. हे तुमचं म्हणणं पटतंय मला. पटायलाच हवं. तुम्ही असं करा, प्रत्यक्ष आनंदलाच विचारून पहा. आता येऊ देच, काय करते ते कळेलच तुम्हाला. लग्न झालं नाही असं खोटं सांगेल तो. हट्टाने पेटून सारं घर डोक्यावर घ्या तुम्ही. एक गाव दोन तुकडे होऊन जाऊ देत. ते मी आता बरोबर करते. आणि दुसरं म्हणजे राधेला जर काही बोललं